वी आर फॉर यू आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या 20 मार्च 2020 रोजी कोरोना काळामध्ये सुरू झालेल्या चळवळीला 1460 दिवस म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने आज वी आर फॉर यू व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर कर्करोग तपासणी सदर शिबिरामध्ये विविध तपासण्या करण्यात आल्या। त्यामध्ये डेंटल सर्जनद्वारे तोंडाची तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे आणि क्लिनिकल स्तन तपासणीसह स्त्रीरोग तपासणी, फिजिशियनकडून शारीरिक तपासणी देखील येथे करण्यात आली। अशा विविध प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या। 30 ते 65 वयोगटातील पुरुष व स्त्रियांकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं नियोजन किरण विष्णू नागती यांनी केलं। परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील यांसह इतर मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली। अशा प्रकारे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। अर्थातच आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेला खरं तर आज एक सलग 25 वर्ष कार्यरत असलेली ही सेवा देणारी संस्था झालेली आहे। पण 20 मार्च 2020 रोजी आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्याच माध्यमातून वी आर फॉर यू नावाची एक चळवळ आपण सुरू केली। खरं तर ती कोविडमध्ये कोरोना रुग्णांसाठी किंवा कोरोना काळासाठी केली होती, पण ती सुरू केलेली हेल्पलाईन आज सलग 4 वर्ष सुरू आहे। याचा मला माझ्या सेवेकरांसोबत जी सेवा देतोय त्याच्यासाठीचा सार्थ अभिमान आहे। त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आपण वेगवेगळ्या सेवा कोरोना काळात दिल्या, पण त्या 17 वेगवेगळ्या सेवा होत्या। दुर्दैवानं अस्थि विसर्जन सेवा सुद्धा तेव्हा द्यावी लागली। जवळजवळ 28 जणांचा अंतिम विधी सुद्धा त्यावेळेला करावा लागला। ते सेवेचं कार्य म्हणून आपण ते स्वीकारलं। पण आज 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय की कर्करोगाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। स्पेशली विशेषतः महिलांमधलं कर्करोगाचं प्रमाण हे भयानक वाढतंय आणि प्रत्येक वेळेला माझी माऊली, माझी भगिनी ती कुठेतरी लाजते, कुठेतरी घाबरते आणि तिला असं वाटतं नको, आपण कसं डॉक्टरकडे जायचं, कसं ते सांगायचं। त्याकरता आपण यावर्षी हा एक प्रण केला आणि ही एक वेगळी सेवा सुरू केली की कर्करोगासाठी आपण सेवा कार्य सुरू केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण वी आर फॉर यू आणि टाटा कॅन्सर सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं वेगवेगळ्या तपासण्या इथे मोफत ठेवलेल्या आहेत। महिलांसाठीच्या गायनॅक इथे आहेत, डेंटल काही टेस्ट आहेत, वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीतल्या कॅन्सर डिटेक्ट जिथे जिथे होतोय, सस्पेक्ट होतोय, ज्याच्या अवयवांशी रिलेटेड त्या सगळ्या प्राथमिक चाचण्या इथे होत आहेत। तुम्ही बघत असाल की किरण नागती, भास्कर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महिलांसाठी कॅन्सरचा जो कॅम्प आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे। जवळजवळ 200 महिलांनी या आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे। म्हणजे जे टाटा हॉस्पिटलचा जो कॅम्प आहे गायनिकचा, त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या टेस्ट असतील कॅन्सरच्या, त्यासाठी त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आदित्य प्रतिष्ठानला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून किरण नागती या भागामध्ये करतायत आणि आज या ठिकाणी कर्करोग निदान शिबिर महिलांसाठी आयोजित केलेलं आहे आणि महिला हा कर्करोग निदान कसं करायचं यासाठी घाबरतात, परंतु त्यांना आवाहन केल्यानंतर या बऱ्याच महिला सकाळपासून आलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी खुशीने त्या ठिकाणी ते कर्करोग निदानाचं शिबिर आयोजित केलं, त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे। नमस्कार, मी उज्ज्वला मोरे ठाणे येथे राहते। किरण नागती सरांनी हे जे शिबिर भरवलंय त्याचा तळागाळातल्या लोकांना फारच चांगला उपयोग होणार आहे, कारण स्त्रिया नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतात। त्यानिमित्ताने म्हणजे सरांच्या जे आयोजित केलेलं आहे शिबिर, त्यानिमित्ताने स्त्रियांची एक चाचणी होत आहे। त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देते।